सौभाग्यवती भाग 4. बाळू आणि छोट्या संजीवनी सोबत नयन बस स्थानकावर उतरली. रिक्षा आणण्यासाठी बाळू गेला. नयन बाजूलाच झाडाखाली उभी राहिली. तिच्यापासून काही अंतरावर अचानक कुत्र्यांची कोंबड लागलेली पाहून बरेच माणसे त्याची मजा लुटत होते. तो प्रकार नयनला अशुभ वाटला. हा प्रकार माझ्या समोरच का घडावा अशी ती मनात आशा बाळगू लागली. घरी काय वाढून ठेवले असेल अशा विचारात असताना बाळूने आणलेल्या रिक्षात बसून ती निघाली. मात्र कोंबडीचा आवाज कानावर येतच होता. रिक्षा घरी पोहोचली तशी नयन संजू सोबत खाली उतरली. तिचे लक्ष प्रभाच्या वाड्याकडे गेलं. दाराला भले मोठं कुलूप होतं. ते पाहून मनात शंकेची पाल चुकचुकली. तिच्या वाड्यालाही कुलूप होते. सासू देवळात गेली असेल म्हणून तिने देवळात जाऊन सासूकडून चावी आणली. तोपर्यंत प्रभाचा वाडा उघडला होता. प्रभाच्या नवऱ्याने बाळूला घरात बसवले. तिला पाहताच नयनचे ते सासरे म्हणाले, सासूबाई तू लवकर आलीस. हो यावे लागले असे म्हणत नयन बाळू व संजीवनीसह घरात आली. संजूला झोपवून तिने चहा केला. चहा घेऊन बाळू निघाला. नयननेही त्याला राहण्याचा आग्रह केला नाही. तिची मनस्थिती वेगळीच होती. प्रभा घरी नाही म्हणजे काहीतरी काडेबेरे आहे. प्रभासह सदा बाहेरगावी गेले नसतील ना असा प्रश्न तिच्या मनात पडू लागला. या विचाराने तिच्या कपाळाची शीळ तडातडा उडत होती. बाळूच्या पाठोपाठ ती पुन्हा प्रभाकडे आली. तिला पाहताच सासऱ्यांनी विचारले, काही हवे आहे का सुनबाई तुला? शक्य तितका संयम ठेवत नयन म्हणाली, मामाजी प्रतिभाताई कुठे आहेत? ते म्हणाले, ती बाहेरगावी गेली आहे. असे म्हणणारे सासरे आपल्यापासून काहीतरी लपवत आहे हे ओळखून तिने विचारले, कोणासोबत गेली आहे ताई? तसं ती सरळ सांगा ना, सदाशिव सोबत गेली म्हणून. ही थेर तुम्ही का लपवून घेता? माझ्या वडिलांच्या जागी मी तुम्हाला पाहते मामाजी. एक नाही दोन संसार उधळतात आहे आणि तुम्ही असे शांत का बसतात? नाही पोरी, मी काही करू शकत नाही. पण का? काहीतरी करायला हवं तुम्ही. तुमच्या डोळ्यासमोर सर्व घडत आहे. प्रभा आणि सदाशिवमध्ये मामी भाच्याचे नाते आहे. पण मी तिच्या नातवाला आणि नावाचा नवरा आहे फक्त. मामाजी एक सांगा, तुम्ही असे डोक्यावर का कातडं घेतलं आहे आणि डोळे लावून का बसले आहेत? डोळे उघडून ठेवून तुम्ही प्रकार का सहन करतात? तुला कसे सांगू सुनबाई, आपल्यातला असलेले नाते आडवे येते. त्यांना नंगा नाच करायला नाते आडवे येतात. आता तुला मी खरं सर्व सांगतो सुनबाई. थांब मी सांगतो तुला. माझ्या पहिल्या लग्नाला 12 वर्षे झाली आणि वंशाला दिवा न देता तुझी सासू हे जग सोडून गेली. वंश नाव तर पुढे चालवायला हवे ना, म्हणून मी दुसरं लग्न केले. प्रभा घरामध्ये आली त्यावेळी मला काय ठाऊक, मी माझ्या निर्णयाचे परिणाम मला असे भोगायला लागतील. वंशाला दिवा मिळावा म्हणून मी दुसरे लग्न केले आणि प्रभाने वेगळेच दिवे लावले. लग्नाच्या पहिल्या रात्री कळून चुकले की मी तिचे समाधान करू शकत नाही, तिची तृष्णा शमवू शकत नाही. म्हणून तिने सदाशिवचा सहारा घेतला. पण मलाही ते माहिती होते. नाही सुनबाई नाही, मी तिला थांबवू शकत नाही. खडखडून वाहणाऱ्या पुरामुळे दुथडी भरून वाहणाऱ्या नदीला बांध घालणे कुणाला जमलंय का? सध्या प्रभाची स्थिती तशीच आहे. तिला आवरणे मला शक्य नाही. माझ्या असहाय्य स्थितीचा फायदा घेऊन ते दोघे मजे मारतात आहे. पण मी काय करू? मी एक तरुण स्त्री आहे. गळ्यात पोरगी आहे.
आणि बाप दुसऱ्या बाईशी संबंध ठेवतो. वाईटच वाटते मला. तुला कसं सांगू, परंतु ऐक, गैरसमज करून घेऊ नको. तू प्रभापेक्षा काकणभर सरसच आहे. तू जर सदाला तुझ्या सौंदर्याच्या जाळ्यामध्ये अडकवलेस तर तो नक्कीच प्रभापासून दूर जाईल आणि कदाचित तुझ्यामुळे माझा वाहलेला संसार गाडीही तिची रोडावर येईल. असे म्हणत त्यांनी दोन्ही हातांनी स्वतःचा चेहरा झाकून घेतला. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिकार करण्याच्या त्या प्रवृत्तीवर रागावे, हसावे की त्यांची कीव करावी हे समजत नव्हते. या संभ्रमावस्थेत नयन वाड्याबाहेर पडाली. त्याचवेळी एक घार तिला खेटून गेली. दूरवर कोणीतरी घुबडाचा आवाज येत होता. सूर्य मावळतीकडे झुकत होता. नयन घरी परतली. पाठोपाठ तिची सासूही देवळातून आली. संजीवनीला घेत तिने विचारले, सासूबाई, काही स्वयंपाक करायचा आहे का आता? नाही सुनबाई. का ग, तू लवकर आलीस का? मी लवकर आल्यामुळे तुमच्या मुलाचा जो छळ आहे माझ्यावर केलेला तो लपून राहील का? हे काय बोलतेस तू सुनबाई? आजवर बोलणे नाही, पण आज बोलते. तुम्ही यांना का बोलत नाही, का आवरत नाही? काय झालं ते सांगशील का? आल्या आल्या अशी का बोलतेस तू? सासूबाई, खूप उशिरा बोलते म्हणून माफ करा. असे कोड्यामध्ये बोलू नको. तुझ्या मनात काय खदखदते ते सांग लवकर. माझ्या मनात खदखदणारे तुम्हाला का दिसू नये? याचे रोज पिऊन येणे, मला त्रास देणे, सिगरेटने जाणणे, शिवाय दुसऱ्याशी संबंध ठेवणे, यांचे आणि प्रभाचे संबंध आहे. सुनबाई, भलतेचे आरोप करू नको. एक खरं आहे की सदा पितो, तुला त्रास देतो, पण नवरा बायकोच्या भांडणात तू असं माझ्या मुलावर खोटा आरोप करू नको. काय, तुम्हाला लक्ष द्यायची गरज नाही. आज सिगरेटाने जाळतात, उद्या रॉकेल टाकून पिटवून दिले म्हणजे माझ्या जागी तुमची मुलगी असती तर? सुनबाई, माझे खरंच चुकलेच ग. लहानपणीच त्याचा बाप गेला, सदा पोरका झाला. बापाच्या मागे त्याला सांभाळताना जरा जास्तच लाड झाले. त्याची प्रत्येक गोष्ट पुरवताना कधी त्याला शब्दाने दुखावले नाही. कदाचित त्यामुळे तो बिघडला, पण प्रत्यक्ष मामींशी संबंध अशी कल्पनाही मी करू शकत नाही. सुनबाई, नाही. सासू बोलत असतानाच प्रभाच्या वाड्यातून जोरजोराने बोलण्याचे आवाज आले. आवाज स्पष्ट नसले तरी ते कोण बोलत आहे हे दोघांनाही समजले. शिवाय प्रभा आणि तिच्या नवऱ्याच्या भांडणाच्या मतितार्थ नयनाने ओळखला. नयनाची सासू लगबगीने तिकडे धावली. सर्वस्व गमावल्यात नयन पलंगावर पडून राहिली. तिच्या डोळ्यामध्ये विचारांच्या चौकार षटकारांची आतिषबाजी चालूच होती. त्यात किती वेळ गेला ते समजलेच नाही. कुणीतरी लाईट लावतच बाणावर येत ती उठली. शेजारी संजीवनी झोपली होती. लाईटच्या प्रकाशात तिच्यासमोर उभा असलेला सदाशिवने विचारले, हे काय, तू लवकर आलीस का? माझ्या येण्यामुळे तुम्हाला काही अडचण आहे का? नको नयन, नको असं बोलू. नको, मला क्षमा कर. पुन्हा मी कधीच दारूला स्पर्श करणार नाही. अगदी खरे बोलतोय मी, तुझी शपथ. सदाशिव बोलत असताना नयनाला जाणवले की त्यावेळी तो प्यालेला नाही. लवकर रागात येणारी असली तरी शेवटी नयन स्त्री होती, नवमाता होती. तिने दुसऱ्या क्षणी मनास विचारले की ती स्वप्नात तर नव्हती ना? अगं, मी खरेच सांगतो, आजपासून सारे बंद, फक्त तू आणि मी, आपली ही छकुली. असे म्हणत सदाशिवने झोपलेल्या संजीवनीच्या कपाळावर हलकेच ओठ टेकले. त्याच्या तशा कृतीने नयन अंतर्बाह्य रोमांचित झाली, पूर्णपणे विरघळली. मागचे सारे क्षणात विसरली. एका वेगळ्याच उत्साहात खोलीबाहेर आली. संध्याकाळ होत होती. हातपाय धुवून नयनने देवाजवळ तुळशीजवळ दिवा लावला. दररोज दिवा लावल्याबरोबर गोड आवाजात बोलणारा पोपट शांत होता. तिनं पिंजराकडे पाहिलं. पोपट निपचित पडला होता. उत्साहाने भरलेल्या नयनने स्वयंपाक केला. लग्नानंतर प्रथमच सदाशिव सायंकाळी घरी जेवला. सदामध्ये झालेला बदल नयनाला प्रचंड सुखावत होता. अंतर्बाह्य फुलवत होता. कडक उन्हाळ्यानंतर मृगाच्या पहिल्या सरीने
पुलकित होणाऱ्या लतावेलीप्रमाणे त्याच उत्साहाच्या भरात तिने कसे तरी 2-4 घास पोटात ढकलले. एका वेगळ्याच उन्मादाने अनामिक हुरहुरीने ती खोलीत शिरली. खोलीत तिच्या स्वप्नातील राजकुमार पूर्ण शुद्धीत तिची वाट पाहत होता. तिच्या वैवाहिक जीवनातील तो पहिलाच प्रसंग होता. नयनचे लक्ष पाळण्यातल्या संजीवनीकडे गेले. तिला पाहताच नयनला आनंदाचे भरते आले, कारण त्या चिमुकलीचे त्या घरात पहिले पाऊल नयनासाठी भाग्याचे ठरले होते. तिचे हरवलेले भाग्य, तिचे रुसलेले सर्वस्व संजीवनीच्या साक्षीने घरी परतले होते. दुसऱ्या अर्थाने तिचे आगमन नयनाच्या वाळवंटमयी जीवनात संजीवनीच ठरले होते. पलंगावर जाण्यापूर्वी नयनने त्या गोंडस बाळाची हलकी पप्पी घेतली. त्यात अनेक भाव होते, बरेच अर्थ दडलेले होते. नयन नव्या नवरीगत पलंगाच्या काठावर बसली. थोडा वेळ वाट पाहून सदाशिव हलकेच तिच्याकडे सरकला. अलगद तिच्या मानेवर ओठ टेकवून गुदगुल्या केल्या स्वरामध्ये आणि गोड स्वरात म्हणाला, का क्षमा नाही केली मला? त्याच्या स्पर्शाने मोरलेली, कावरीबावरी झालेली आणि लग्नानंतरच्या पहिल्या प्रवासातला तो स्पर्श पुन्हा गवसल्याप्रमाणे नयन म्हणाली, तसे नाही. परंतु तिचे शब्द सदाशिवच्या ओठाने आतच दाबले. त्याच्या स्पर्शाने, त्या ओढीने त्याला बिलगलेली नयन अचानक बाजूला होत म्हणाली, नको नको, आता नको. अगं पण का? तिला पुन्हा मिठीत घेत सदाने विचारले, अहो तुम्हाला समजत कसे नाही? बाळ लहान आहे आणि मी ओली बाळंतीण आहे. सदाच्या स्पर्शाने विरघळत ती म्हणाली, अगं आम्ही तो ओलेपणा आमच्या ओठांनी कमी करू नको ना? बरं नाही आता? चांगले नसते म्हणे. ठीक आहे नयन, मी तुला भरपूर त्रास दिला तरी तू मला हे गोंडस बाळ दिलं. मी तुला एक बक्षीस देणार आहे. अर्थात त्याला बक्षीस म्हणता येणार नाही, वास्तविक ते तुझ्याकडूनच मला मिळणार आहे. सांगून तर पहा, माझं स्वप्न, माझं सर्वस्व, माझा प्राणप्रिय पती जर मला परत मिळणार असेल ना, तर मी काही करायला तयार आहे. तेच तर सांगतोय ना तुला. मी हवा असेल, माझे प्रेम हवे असेल आणि यापूर्वी मी जसा होतो तसा हवा असेल तर माझी गोष्ट आहे. नको नको, त्याचे नावही घेऊ नका. फक्त आणि फक्त तुमचे प्रेम मला मिळणार असेल ना, तर मी कोणतेही अग्निदिव्य करायला तयार आहे. बघा, नीट विचार कर. आता भावनेच्या भरात बोलतेस मग नंतर पस्तावा यायला नको तुला. नाही हो बदलणार. मी शपथ घेऊन सांगते तुम्हाला. नको, शपथ नको. हे बघ, लहानपणीच बाबा गेले आणि मला कुणाचाच दाग राहिला नाही. पैशांची कमी नव्हती, त्यामुळे मी वाहवत गेलो. नको ती व्यसनं लागली. आता सोडून म्हटली तरी ती सुटत नाही. राहू द्या, तुमचे प्रेम मिळत असेल तर ते व्यसन तुम्ही तसेच राहू द्या. पुन्हा विचार कर. माझी सिगरेट, दारू नको सोडू. पाहता येईल पुन्हा. अगं प्रभासोबत माझे उठणे बसणे तर आहेस, ते तुला खटत नसणार ना? अगं बघ, पडलीस ना विचारात? नाही हो, मला माझे प्रेम मिळत असेल ना, सर्व ठीक आहे मला. माझे तुमचे तेही मान्य आहे. प्रभासोबत उठणं बडणे आणि समज, अगं तसे होणारच नाही. पण तुझे प्रेम, तुझे हक्क अधिकार अबाधित ठेवून मी प्रभाशी लग्न केले तर? माझ्यावरील प्रेमास अडथळा येणार नसेल तर तुम्ही त्या प्रभाशी खुशाल लग्न करा. सदाशिवच्या प्रेमाने स्वतः हरून बसलेली नयन वेगळ्याच पेशवाने म्हणाली, नयन विचार कर, नंतर बदलशील तर अडथळा येईल. नाही, काही करणार नाही. करा तुम्ही दुसरे लग्न. नयन म्हणत असताना सदाशिव गडबडीने उठून दूरदर्शन संचजवळ गेला. तिथे असलेला टेप बंद करीत म्हणाला, मी जिंकलो. त्याच्या त्या वागण्याने संभ्रमात पडलेली नयनने विचारले, म्हणजे? अगं माझी आणि प्रभाची शर्यत लागली होती, तुझ्या माझ्यावरील प्रेमाची. मी म्हणालो, बाकी तर सोड, पण माझी नयन मला दुसरे लग्न आणि तेही तुझ्यासोबत करायला परवानगी देईल. तिला ई कॅसेट ऐकून शर्यतीत जिंकलेले 10,000 रुपये घेऊन आत्ताच आलो. सदाशिव बोलत असताना संजीवनी रडायला लागले. नयन तिला घेत असताना सदाशिव खोलीबाहेर पडला. संजीवनीला झोपवताना नयनलाही झोप लागली.
रात्री केव्हा तरी संजू रडू लागल्यामुळे नयनला जाग आली. तिने शेजारी पाहिलं. तिथे सदाशिव नसल्याचे ती पाहून मनाशी म्हणाली, हे कुठे आहेत आता? प्रभाकडे तर नाही गेले? छे छे, भलतंच संशय नको. तिने संजूला पदराखाली घेतलं. त्या चिमुकल्या ओठांच्या स्पर्शाने तिच्या अंगात एक खुणानुभूती पसरली. काही क्षणानंतर तिने संजूला पाळण्यात टाकलं आणि ती पुन्हा विचारांच्या स्वाधीन झाली. काही वेळाने खोलीचे दार वाजले. सदाशिव गडबडीने आत आला. नयनला जागृत व्यवस्थेत पाहून त्याने विचारले, तू जागीच आहेस अजून? खूप दिवसांनी शांत झोप लागली होती, पण हे काय? तुम्ही असे वाघ मागे लागल्याप्रमाणे एवढ्या धावपळीने का आले? साप बीज? हो ना, सापच होता. बाहेर गेलो आणि लघुशंकेला बसणार की मोठा साप सडत गेला. झोप तू. तो बोलत असताना नयन शंकित मनाने त्याच्या मिठीत शिरली. त्या स्पर्शाने मनात आलेली शंका झटकत तिने त्याच्या भरदार छातीवर डोके टेकले आणि क्षणार्धात ती झोपेच्या स्वाधीन झाली. सकाळी खोलीचे दार कुणीतरी वाजवलं तशी नयन जागी झाली. बाहेर चक्क उजाडलेलं होतं. अनेक दिवसांनी ती उशिरापर्यंत झोपली होती. शेजारी सदाशिव शांत झोपला होता. त्याचा तो नवा अवतार तिला भावला. तिने अलगद त्याच्या कपाळावर ओठ टेकवले. तोवर दारावर पुन्हा थाप पडली आणि पाठोपाठ सासूचा घाबराघोबरा आवाज आला, ए सदा, उठ लवकर, उठ रे, काहीतरी वेगळं घडले. या जाणीवाने नयनने पळत जाऊन दरवाजा काढला. तोपर्यंत सदाशिवही उठला. दार उघडताच सासू म्हणाली, सदा, जा बरे, प्रभा जोरजोराने रडत आहे. ते ऐकून सदाशिव तारीच्या वेगाने खोलीबाहेर गेला. पाठोपाठ नयनेही गेली. दूर कुठेतरी घुबड ओरडत होते. ओसरीतल्या पिंजराकडे सवयीप्रमाणे नयनने पाहिले आणि ती दचकली. पिंजरातला पोपटाने चोच वाचली होती. पायांनी पंख स्थिरावले होते. जणू त्या पोपटाची समाधी लागली होती. पोपटाने वाड्याच्या साथ सोडली आहे हे नयनाच्या लक्षात आले. प्रभाकडे काय झाले ते पाहण्यासाठी ती तिकडे निघाली. वाड्याच्या प्रभा जोरजोराने रडत म्हणाली, बघ रे सदा, तुझे मामा बोलतच नाही. थोड्या वेळापूर्वी जोरजोराने छाती चोळत छातीत दुखतंय म्हणाले आणि लगेच हे असे शांत झाले. असं कसं झालं रे? नयनकडे लक्ष जातात ती पुढे म्हणाली, कुणाची नजर लागली रे माझ्या सोन्यासारख्या संसाराला? असे म्हणत ती जोरजोराने रडू लागली. नयनने सारे विसरून प्रभाला सांभाळले. भाऊकीचे लोक जमले. सदाशिवने सारी सूत्र स्वतःकडे घेतली. 3 तासात अंत्यविधी उरकून सारे परतले. प्रभाही हळूहळू शांत झाली. त्याच संध्याकाळी नयन संजीवनीला पाजत असताना सदाशिव धावतच खोलीत आला. घाईघाईने त्याने कपाट उघडले. आतमध्ये असलेल्या नोटांचे पुडके घेऊन पुन्हा त्याच घाईघाईने तो बाहेर गेला. शंकित मनाने नयनेही गलबलीने बाहेर आली. ओसरीवर खुर्चीवर बसलेल्या फौजदाराच्या हातात नोटा देत सदा म्हणाला, घ्या साहेब, विसरून ज्या मामांची कुणाशी दुश्मनी नव्हती. 50पेक्षा जास्त वय होते. हार्ट अटॅकने गेले. तुम्ही म्हणताय ते ठीक आहे. अटॅकच असावा तो. शिवाय कुणी तक्रारही केली नाही. जाऊ द्या, मी तरी मेलेले मुर्दे कशाला जिवंत करू, असे म्हणत फौजदार निघून गेले. सदाशिव खोलीकडे वळला. दारामध्ये नयनला पाहताच म्हणाला, तू इथं काय करत आहे? तुम्ही पोलिसांना पैसे कशाला दिले? चूप, तुला काही कळत नाही. मामांच्या आकस्मिक मृत्यूबद्दल त्यांना संशय होता. पोलिसच ते संशय घेणार. त्यांना पैसे कशाला द्यायला हवे होते? अगे द्यावेच लागतात, नाहीतर मामांच्या मृत्यूचा संशय घेऊन ते प्रभाला अटक करणार होते. आधीच तिला केवढा धक्का बसलाय, त्यात आणखी एक संकट. पोलिसांना संशय फार येतात. अजून कुणावरही संशय घेतील. पराचा कावळा करतील, डोंगरपो करतील, मग उंदीर तर सापडलाच यातच समाधान मानतील. जाऊ दे, चल. सदाचे ते स्पष्टीकरण नयनला पटले नाही. डोलायमान स्थितीत ती खोलीत परतली आणि सदाशिव बाहेर गेला. परंतु नयनची स्थिती प्रचंड वादळात सापडून समुद्राच्या मध्यभागी आलेल्या होडीप्रमाणे झाली. आदल्या दिवसापासून सारे प्रसंग चलचित्रपटाप्रमाणे सरकू लागले. ती माहेरहून आल्यानंतर प्रभा सदाशिवच्या घरी नसणे, घरी परतल्यावर बदललेला सदा, लग्नानंतर प्रथमच उफाळून आलेले त्याचे प्रेम, नयनला लागलेली गाढ झोप, मध्यंतरी जाग येताच शेजारी सदाशिव नसणे, काही क्षणात घाबरलेल्या सदाचे आगमन, त्याच संध्याकाळी नयनची आणि प्रभाच्या पतीची झालेली चर्चा, अपराधपणाची जाण झालेली त्यांचे रूप, दुसऱ्या सकाळी त्यांचा मृत्यू, घाईघाईत पार पडलेले अंतिम संस्कार, फौजदारास सदाशिवने लाच का द्यावी, अशी अनेक घटनांमुळे नयनच्या मनात शंकराचा डोंगर उभा राहिला.
प्रभाला सदाशिवने पोलिसांकडून का वाचवले? पोलिसांना अजून कोणाचा संशय येईल अशी भीती सदाशिवला का वाटावी? आणखी कोण असेल? माय गॉड, दुसरी व्यक्ती सदाशिव तर नसेल? निश्चित तोच असेल, म्हणून तो एवढ्या घाईघाईने पैसे घेऊन गेला असणार. म्हणजे मामाजींचा तो नैसर्गिक मृत्यू नव्हता, तो खून होता. बापरे, त्यांचा खून झाला आणि तोही महाभयंकर प्रकार प्रभा आणि सदाशिवने केला तर नाही ना? नक्कीच तसं झालंय. त्यामुळे अचानक सदाशिव बाहेर गेला, परत आल्याबरोबर दचकला. त्याच कारणामुळे एवढं प्रेम काल रात्रीच का उपडून आले? पोलिसांना पैसे देताना तो का कापत होता? तेथे मी अचानक जाताच तो का दचकला? आणि हे सारे एका रात्रीतच घडले. ती बाळणपणासाठी माहेरी गेली त्यावेळी प्रभा सदा निश्चित जवळ आले असणार. कदाचित त्या दोघांना नयनाच्या सासऱ्यांनी रंगेहात पकडले असेल. मात्र नेहमीप्रमाणे ते व्यथित मनाने मग गिळून बसले असतील. परंतु काल दोघे बाहेर गेले असताना नयन परतली आणि नयनचे सासरे आणि नयनमध्ये चर्चा झाली. कदाचित ते त्यांच्या जिव्हारी लागलं असणार. त्यांचा स्वतःचा संसार तो उद्ध्वस्त झालाच होता, पण नयनच्या संसाराची नौका बुडू नये म्हणून त्या सायंकाळी प्रभाचा नवरा सदा आणि प्रभा यांच्यामध्ये वाद झाला असणार. आणि मग नंतर नयनशी गोड बोलून तिला अंधारात ठेवून फसवून ती शांत झोपली. हे पाहून सदा आणि प्रभाने संगमत करून त्यांची इहलोकीची यात्रा संपवून तो घाबरलेल्या अवस्थेत खोलीत परतला. मात्र त्याचवेळी नयनला जागी पाहून त्यास धाप दणकलं. पण मग त्या रात्री नयनने सदामध्ये झालेल्या संभाषणाची टेप, काय डाव होता दोघांचा, तसा शंकेत व्यथित मनाने तिचे लक्ष अलमारीकडे गेले. कधी नव्हे त्या चाव्या अलमारीत लावलेल्या होत्या. नयनने धावत जाऊन अलमारी उघडली. सारे कप्पे बारकाईने शोधले, परंतु रात्री त्या दोघांमध्ये झालेल्या संभाषणाची टेप कुठेही सापडली नाही. हातात झालेली नयन पलंगावर बसली. तिचे डोकं सुन्न झाले. कुणीतरी डोक्यात घन मारते अशी स्थिती झाली. कुठे असेल ती टेप? प्रभासोबतच्या शर्यतीचे नाटक तर नसावे ना? काय असेल सदाशिवचे पाऊल? त्या दोघांनी संगमताने प्रभाच्या नवऱ्याच्या रूपाने असलेला एक अडथळा दूर केला. त्यानंतर त्या दोघांच्या सुखामध्ये आडवी येणारी एकमेव व्यक्ती म्हणजे नयन. म्हणजे त्यांची त्यानंतरची योजना नयनला संपवण्याची तर नसेल ना? नाही, तसं नसावं. सदाशिव नक्कीच बदलला आहे. रात्री तो किती प्रेमाने वागला होता माझ्याशी. प्रेम नाही, ते प्रेम नव्हतंच, ते नाटक होते. प्रभासोबत लग्नाची परवानगी मिळवण्यासाठी केलेलं अफलातून नाट्य. अशी नाटकं करून सदाशिव नयनच्या बळी घेणार नाही. कशावरून? नाही, आता तिला गाफील राहून चालणार नव्हते. त्याच्या प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवावं लागणार होते. ती आता एकटी नव्हती, तर एका चिमुकलीची आई होती. बापरे, ते दृष्ट या गोंडस जीवावर तर उठणार नाहीत ना? तसा विचार येता नयन धावतच पाण्याजवळ गेली. झोपलेल्या संजीवनीला पटकन उचलून तिच्या स्वर्गाचे पप्पी घेत तिला कवटाळत म्हणाली, नाही सदाशिव, नाही. तुला वाटेल ते छळ, परंतु या चिमुकलीकडे तू वाकडा डोला केलास तर तुझ्या कवटाळ्याने गुदमरलेल्या अवस्थेत संजीवनीने भोंगा पसरला. तिच्या रडण्याने भानावर येत नयनाने तिला पदराआड केले. सायंकाळी उशिरा परतलेला सदाशिव पुन्हा पूर्वीच्या रूपात परतला. कालच आणि आजचे रूप तिला फार विचित्र वाटले. कालपासून त्या रूपावर बिछरलेली नयन त्याचे ते नेहमीचे रूप पाहून पंख कापलेल्या पक्षाप्रमाणे घायल झाली. मनोमन विव्हळत राहिली. तिची तशी आत्मिक फडफड चालू असताना त्या 6 महिन्याच्या कोवड्या बाळंतिणावर सदाशिवने पाशवी बलात्कार केला. सतत उघड्या डोळ्यांनी तिने तो प्रसंग झेलला. रात्रभर तिच्या डोळ्याला डोळा लागला नाही. उघड्या डोळ्यापुढे तिला भविष्यातला अंधार आणि त्या अंधारातला तिचा संसार दिसत होता. त्या दोघांमधला संबंधामधला प्रेम म्हणावं. प्रेमाची वसुली तशी जबरदस्तीने करतात. प्रेमामध्ये वसुली तर कशाची? तिथे तर दोघांनी एकमेकांना जेवढे देता येईल तेवढे प्रेम दिले पाहिजे. त्या प्रेमासाठी दोघांनीही तळमळले पाहिजे.
आसूस आसूस आलं पाहिजे, कासावीस झालं पाहिजे. परंतु त्या संबंधाची आठवण येताच नयनच्या अंगावर काटा का यावा. प्रेमाने शरीर मन शहरलं पाहिजे, परंतु नयनने मन शरीर भीतीने का शहारते. कारण सदाशिवचे ते प्रेम नसायचे तर तो असायचा बलात्कार. रोज रात्री तो तिच्यावर बलात्कार करायचा. शेवटी त्या रात्री धाडस करून नयन सदाला म्हणाली, तुम्ही आजकाल पुन्हा प्यायला लागला आहात. होय, मी दारू पितो, कुणाच्या बापाची पीत नाही. वर तोंड करून विचारतेस. त्या तोंडून तू त्या रात्री तुम्ही दारू पिली तर चालेल असं म्हणाली होतीस ना. विसरलीस का? टेप वाजवून ऐकू तुला. मी ठरवतो आणि घडते निराळेच. आताच कुठे प्रभा सावरत होती, तोच त्या म्हाताऱ्यास मरण आले. कुणाला सांगताय? मामाजींच्या हार्ट फेल होऊन मेले नाहीत. काय म्हणतेस? मामा हार्ट फेलने गेले नाहीत. खरं तेच सांगते ना, त्यांना मारलं गेलेलं आहे. चूप हरामखोर. तर तू काय म्हणायचे तुला? आता क्लिअर कर माझ्याशी. मला काय म्हणायचे आहे ते तुम्हाला समजलं आहे. नाही चूप. तुम्हाला माझ्या तोंडून ऐकायचे ना, मग ऐका. तुम्ही त्या सटवीने मिळून दोघांनी मामाजींना संपवलंय, मारलंय, खून केलाय त्यांच्या. गप साली. आता जर याच्यापुढे एक शब्द काढला तर तुझी खेरणी. आणि तू मला खुनी म्हणतेस? थांब, तुझा हा माज उतरवतो जाता. असे म्हणत सदाने हातात येईल त्याने नयनला बदडवण्यास सुरुवात केली. कशाने मारतोय, कुठं लागतंय असा विचार त्याच्या मनाला शिवलाच नाही. कदाचित नयनच्या शाब्दिक वार सदाच्या वारमी लागला असावा. त्यामुळे बेभान झालेल्या सदाशिवच्या मनात एकच विचार आला की नयनाला मुठीत ठेवणे भाग आहे. त्यावर उपाय म्हणजे ताकद दाबात ठेवण्यासाठी मार आणि चोप, बस इतकेच. त्याने लगेच त्या अघोरी विचारांची अंमलबजावणी सुरू केली. त्याचा तो रुद्र अवतार एवढा राक्षसी होता की त्याच्या अत्याचारामुळे नयनाच्या डोक्यातले रक्त, डोळ्यातले पाणी, नाकातील पाणी आणि बांगड्या फुटल्यामुळे मनगडातील रक्त यांचा जणू काला झाला असावा. आणि ती त्रासाने तृंद होऊन रडू लागली आणि आपल्या संसाराची पुढे भविष्यातली काय होणार याची चाहूल तिला लागू लागली. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भाग 5 उद्या सायंकाळी नक्की येईल. फार रोमांचिक कथा आहे, सर्वजण मिळून ऐका.